रामकृष्ण हरी मंडळी, बघा उद्या आहे अंगारिका चतुर्थी आणि अंगारिका चतुर्थी जेव्हा संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा त्याला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात। बघा आपण अंगारकी चतुर्थीला कोणते उपाय करावे ह्याचा व्हिडिओ मी संध्याकाळी अपलोड करेल, पण त्याआधी आज आपण आता हे बघणार आहोत की सेवा कोणती सेवा करायची आहे। बघा ही सेवा 120 दिवसांची आहे। ही सेवा केल्याने काय होतं तर तुमचं कुठलंही आर्थिक संकट असू द्यात, कुठलीही अडचण असू द्यात, अडकलेली कुठलीही कामं असू द्यात, त्याचबरोबर संतान प्राप्ती असू द्यात, म्हणजे पूर्ण रिपोर्ट्स नील येत आहेत, सगळं काही डॉक्टरांनी सांगितलं की सगळं नील आहे पण तरीही गर्भ राहत नाहीये, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। लक्षात घ्या, ही सेवा अंगारकी चतुर्थीपासून म्हणजे उद्यापासून तुम्हाला सलग 120 दिवस करायचे आहेत। सगळ्यात आधी सांगते, 120 दिवस सेवा करत असताना मध्ये मासिक धर्म येणार, तर ते 5 दिवस सोडून द्यायचे, पुढे सेवा कंटिन्यू करायची। आता यामध्ये काही नियम आहेत का तर हो, यामध्ये नियम आहे। सगळ्यात पहिला नियम म्हणजे तुम्हाला परान्न टाळायचं आहे। परान्न टाळायचं आहे म्हणजे तुम्हाला दुसऱ्याच्या घरचं खायचं नाहीये, तुम्ही विकत आणून ते खाऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही माहेरी गेलात तर माहेरी सुद्धा तुम्हाला ती सेवा करू शकता। माहेरचं आपण खाऊ शकतो, म्हणजे भावाच्या घरचं माहेरचं तुम्ही खाऊ शकता, कारण ते सुद्धा आपलंच घर असतं, त्यामुळे ते आपण खाऊ शकतो। पण परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न तुम्हाला खायचं नाहीये। झालं। तिसरा नियम असा की ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालतं। त्याचबरोबर तुम्हाला मांसाहार हा 120 दिवसांची सेवा होईपर्यंत टाळायचाच आहे। मांसाहार पूर्णपणे टाळायचाच आहे। आता बघा, सगळ्यात आधी तुम्हाला सेवेसाठी लागणारं साहित्य सांगते, तर तुम्हाला 2 विड्याची पानं, जी खाऊची पानं असतात ना ती लागणार आहे, त्याचबरोबर 1 सुपारी, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं आणि 1 नारळ, त्याचबरोबर 1 फळ म्हणजे डाळिंब। तुम्हाला डाळिंबाचंच फळ घ्यायचं आहे, तसंच ऍक्च्युली तेच सामान डाळिंबाचं फळच सेवेमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही दुसरं कुठलं फळ घेऊ शकत नाही। आता आम्हाला मिळतच नाही आहे तर मग तर ऑप्शनला तुम्ही दुसरं घेऊ शकता, पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन, बघा असं आता तरी असं राहिलेलं नाहीये की कुठलं फळ मिळत नाही। कुठल्याही सीझनमध्ये कुठलेही फळ आजकाल अवेलेबल होतात, त्यामुळे फ्रुट्सच्या दुकानामध्ये तुम्हाला डाळिंब हे मिळूनच जाईल। लक्षात घ्या, 2 विड्याची पानं, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं, 1 नारळ आणि 1 डाळिंब हे तुम्हाला घ्यायचं आहे। आता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठून स्नान वगैरे करून घरातलं सगळं नित्यकर्म, आपलं देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे। मंदिरामध्ये तुम्हाला ते सगळं संपूर्ण साहित्य घेऊन जायचं आहे आणि हे साहित्य तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे, चरणांजवळ ठेवायचं आहे। ते ठेवत असताना आता तुमची कुठली इच्छा आहे तिथे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की तुम्ही कशासाठी, मी आता सपोज एखाद्याचे अडकलेले पैसे असतील की माझे खूप दिवसापासून पैसे अडकलेले आहेत, ते मला मिळत नाही आहेत, तर बाप्पांना त्यामधून मला मार्ग दाखवा किंवा माझी तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यास मला सहाय्य करा। मी आणि तुम्ही एवढ्या दिवसांची सेवा, 120 दिवसांची सेवा मी तुमची करत आहे, मला तुमची साथ हवी आहे। मनापासून गणपती बाप्पांना प्रार्थना करा, तुमची इच्छा काय आहे ते संकल्पा थ्रू बाप्पांना सांगा आणि संपूर्ण साहित्य जे आपण घेऊन गेलो होतो ते तिथे अर्पण करा। जाताना बाप्पांसाठी 1 दुर्वांची जोडी आवर्जून घेऊन जा, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील तुम्हाला सोबत न्यायचा आहे। दिवा, उदबत्ती, तुपाचा दिवा तुम्ही नेऊ शकता, तुम्हाला जेही बाप्पांसाठी लागेल ते तुम्ही नेऊ शकता। त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे 1 जास्वंदीचं फूल, लाल जास्वंदीचं फूल बाप्पांना अतिशय प्रिय आहे, ते सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। आता जास्वंदीचं फूल मिळतच नाही आहे, मग आम्ही गुलाबाचं घेऊ का तर हो, गुलाबाचं चालेल, पण त्याचे काटे तुम्ही काढून घ्यायचे। पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जास्वंदीचंच फूल घेऊन जा, कारण सेवेमध्ये तसं स्पष्ट सांगितलं आहे। 2 विड्याची पानं, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, 1 डाळिंब, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि जास्वंदीचं फूल, तर हे संपूर्ण साहित्य तुम्हाला घेऊन जायचंय। एखादं जर मिळालं नाही, तुम्ही खूप प्रयत्न केला आहे तरी तुम्हाला एखादी वस्तू मिळाली नाही तर हरकत नाही, तुम्ही ती नाही नेली तरी चालेल, पण हे सगळं आपल्याला मिळतच, हे काही फार असं वेगळं साहित्य नाहीये, ते तुम्हाला मिळतच, त्याच्यामुळे तुम्ही ते साहित्य नेऊ शकता असं मला तरी वाटतं। आणि तुमचं कितीही कठीणातलं कठीण काम असू द्या,
कितीही मोठी अडचण असू द्या, या सेवेमुळे बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे, अनुभव सिद्ध सेवा आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की तुमची कितीही कठीणातली कठीण अडचण असेल तर ती या सेवेतून तुम्हाला त्याचा खरंच खूप चांगला फायदा होईल. आता बघा, मंदिरात गेल्यावर हे सगळं अर्पण केल्यावर, संकल्प सोडल्यावर आता तुम्हाला तिथे बसूनच 121 सेवा आहे, 120 दिवसांची सेवा आहे, 120 दिवसांची, आणि मंत्र जाप करायचा आहे 121 दिवसांचा, 21 टायमिंग, 121 वेळा. म्हणजे बघा, आता तुम्ही 108 मण्यांची माळ घेऊ शकता आणि वरचे 12 जे आहेत ते मोजू शकता. किंवा मग तुम्ही काय करायचं, 121 कुठलंही धान्य घ्यायचं, 121 डाळी घ्यायच्या. आणि कारण कसं मोजायला अवघड नाही गेलं पाहिजे म्हणून सांगते. आता 121 गव्हाचे दाणे घेतले तर एक एक दाना मंत्र म्हणत तो तुम्ही साईडला काढू शकता. किंवा मग सरळ सरळ 108 मण्यांची माळ असते, तुम्ही 12 बोटावर मोजायची आणि 108 मण्यांची माळ, ते सुद्धा तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल. 120 दिवसांची सेवा, मंत्राचा उच्चार रोज 121 वेळा. आता पहिली सेवा मंदिरातच करायची आहे. मंदिरामध्ये सगळं जे साहित्य सांगितलं ते अर्पण केल्यानंतर, संकल्प सोडल्यानंतर बाप्पांसमोर बसूनच तुम्हाला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ती नाही, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. आलं असेल लक्षात? मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला 121 वेळा बाप्पांसमोर म्हणायचा आहे. ही पहिल्या दिवशीची सेवा आपल्याला मंदिरातच करायची आहे, लक्षात घ्या. आता मंदिरामध्ये जागा नव्हती, खूप गर्दी होती, खूपच अडचण होती, तर मग तुम्ही ही सेवा घरी येऊन केली तर चालेल. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हा 121 वेळा मंत्र जाप तुम्ही मंदिरातच करा. आता 120 दिवस तुम्हाला सेवा करायची आहे. आता पहिला दिवस मंदिरात केला, दुसऱ्या दिवशीपासून जेव्हा तुम्ही तुमच्या घरी सेवा करणार असाल तेव्हा सेवेचा जो टायमिंग आहे तो एकच ठेवायचा. आता पहिल्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन करणार असाल त्यामुळे तो टायमिंग नाही पकडला तरीही चालेल. पण दुसऱ्या दिवशीचा तो टायमिंग असेल जो तुम्ही तुमच्या घरामध्ये सेवा सुरू करणार असाल तो टायमिंग एकच असेल. म्हणजे कसं, आज जर सकाळी मी 7 वाजता मंत्राचा जाप करायला बसले तर रोज 120 दिवस होईपर्यंत मी सकाळी 7 वाजताच बसणार. 10 वाजता बसले तर रोज मी 10 वाजताच बसणार. संध्याकाळची वेळ निवडली तर रोज मी संध्याकाळच्या त्याच टायमिंगला बसणार. आणि बघा, शक्यतो जागा पण तीच असावी. पण जर तुम्ही कुठे माहेरी वगैरे गेलात तर तुमची जागा बदलू शकते, पण वेळ चुकवायची नाही. बघा, कुठलंही संकल्पयुक्त आपण जेव्हा सेवा करत असतो, कुठलाही रोज त्या टायमिंग म्हणजे तेवढ्या मंत्राचा 121 वेळा आपण एखाद्या मंत्राचा जाप करतोय तर तो वेळ, ती टायमिंग तो चुकला नाही पाहिजे. कारण बघा, त्यावेळेला आपल्या म्हणजे सगळी पॉझिटिव्हिटी आपल्या बाजूला असते आणि त्यावेळेस आपल्या मनामध्ये एकच इच्छा असते. त्यामुळे बघा, पहिल्या दिवशीची सेवा मंदिरात करायची आहे, तिथून पुढची जी सेवा आहे ती आपल्या घरी करायची आहे. मंत्राचा उच्चार हा 121 वेळा आणि सेवा ही 120 दिवस. आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेवा बघितली. ही सेवा अतिशय प्रभावी आहे, तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल. बघा, त्याचबरोबर आता मी तुम्हाला संध्याकाळी जो व्हिडिओ शेअर करेल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या म्हणजेच अंगारकी चतुर्थीला उद्या कोणते उपाय आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी, आपल्या घरातील संकट निवारण्यासाठी 2 महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तो व्हिडिओ आपण संध्याकाळी बघूया. या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.